नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. कोणतेही महागडं साहित्य न वापरता किंवा भांड्यांचा अजिबात पसारा न करता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असा केक कसा बनवायचा ते आज आपण इथे बघणार आहोत. कधीकधी असं होतं की आपल्याला घरी बनवून केक खावासा वाटतो, पण आपल्याला वाटतं की खूप साऱ्या स्टेप्स असतात केक बनवण्याच्या आणि खूप सारा भांड्यांचा पसारा होतो, म्हणून आपण ते टाळतो. पण या पद्धतीने बनवला जाणारा केक जेव्हा तुम्हाला कधी केक खावायचा वाटेल तेव्हा तुम्ही आरामात बनवू शकता आणि भांड्यांचा फार काही पसाराही होणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर केक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात 1 कप रवा. ज्या कपाने तुम्ही रवा मोजणार, कप किंवा वाटी असो, तर त्याच कप किंवा वाटीने तुम्ही इतर साहित्य मोजून घ्यायचं. आता रव्यामध्ये घालूयात उकळून कोमट करून घेतलेलं दूध. त्यामध्येच आता घालूयात अर्धा कप तेल. तेल तुम्ही कुठलंही वापरलात तरी चालेल, पण उग्र वासाचं असं तेल वापरू नका, जसं की मोहरीचं तेल यामध्ये वापरू नका. यामध्येच आता घालूयात अर्धा कप साखर. तुम्ही जर जास्त गोड खात असाल थोडीशी साखर जास्त घातलात तरी काही हरकत नाही. इथे मी अख्खी साखर घेतली आहे, पिठी साखर नाही घेतली. अख्खी साखरसुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थितरित्या विरघळली जाते. साखर घातल्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा कप ताजं दही. दही आपल्याला घट्ट घ्यायचं आहे, अगदी पाण्यासारखं दही घ्यायचं नाही. दही घालून झालं. आता फ्लेवरसाठी यामध्ये घालूयात अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्सऐवजी तुम्ही जायफळ पावडर, वेलची पावडर किंवा दालचिनीची पावडरसुद्धा वापरू शकता. आता हे सगळं एकदा असंच मिक्स करून घेऊयात. चमच्याने असंच मिक्स करून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामधून हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे. आता हे बघा, मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर आपलं हे जे केकसाठीचं बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित एकजीव झालं आहे आणि इडली डोसाच्या बॅटरप्रमाणे हे बॅटर दिसत आहे. आता मिक्सरला फिरून घेतलेलं हे केकचं बॅटर आपण एक 10 ते 12 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे यातील रवा जो असतो तो छान फुलेल. आता 10 ते 12 मिनटं आपण केकसाठीचं जे मिश्रण होतं ते छान मुरू दिल्यानंतर त्यामध्ये जो रवा होता तो छान फुलला आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल थोडंसं घट्टसर झालं आहे. तर त्यासाठी आपण यामध्ये दूध घालणार आहोत, पण त्यापूर्वी आपण यामध्ये घातले थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप आणि टूटी फ्रुटी. तुम्ही तुमच्याकडे असणारे कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. आता टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्स मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे. खालून वर असं व्यवस्थित फिरून घ्यायचं अशा प्रकारे चमच्याने. आता या मिश्रणामध्ये घालूयात 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर आपण त्यावर 2 ते 3 चमचे दूध घालायचे, म्हणजे ते ॲक्टिवेट होतील आणि बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा आपल्याला हवी तशी मिळेल. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा 1 मिनिटभर या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे, या प्रकारे एकाच डायरेक्शनने. बॅटर 1 मिनिटभर मिक्स करून झालं की आपण हे ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. पण त्यापूर्वी त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ पेरून किंवा मैदा पेरून ते पूर्ण डब्याला असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हे केकचं बॅटर ओतायचं. नाहीतर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तोही तुम्ही त्या भांड्यामध्ये लावून घेऊ शकता. बॅटर ओतून घेतल्यानंतर डब्याला 1-2दा टॅप करून घ्यायचं, म्हणजे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. मी हा केक कढईमध्ये बेक करणार आहे आणि त्यासाठी कढई प्रीहीट करून घेतली 5 ते 6 मिनिटांसाठी आणि त्यानंतर केकचा डबा त्यामध्ये ठेवून घेतला. आता वरून सजावटीसाठी बदामाचे काप किंवा टूटी फ्रुटी तुम्ही वरून घालू शकता. तर इथे मी बदामाचे काप आणि टूटी फ्रुटी या केकवर सजावटीसाठी घालून घेते. टूटी फ्रुटी घातल्यामुळे केक दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतो, कलरफुल दिसतो, त्यामुळे मुलं देखील आवडीने हा केक खातात. आता कढईवर झाकण ठेवून आपल्याला हा केक साधारण 30 ते 35 मिनटं मीडियम फ्लेमवर बेक करून घ्यायचं आहे. आता केक बेक करायला ठेवल्यावर साधारण 35 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण उघडूयात आणि चेक करूयात केक आपला बेक झाला आहे की नाही ते. तर त्यासाठी एखादी सुरी किंवा टूथपिक यामध्ये रोवून बघायची
आणि सुरी जर क्लीन निघाली तर समजायचं की आपला केक हा व्यवस्थित बेक झाला आहे. फक्त 1 कप रव्यापासून आपला हा डबाभर केक बनवून तयार झाला आहे आणि मस्त असा फुलून हा केक स्पॉन्जी झाला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा टम्म फुगला आहे हा केक. याला आपण थंड करून घ्यायचं आणि मग हा केक कट करायचा. अगदी मोजक्या साहित्यामध्ये, कुठलंही महागडं साहित्य न वापरता, तसंच भांड्यांचा पसारा न करता इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामधूनच हा केक बनवून घेतला आहे. आणि अशा प्रकारे हा केक तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. केकच्या कडा ह्या तो बेक झाल्यावर आधीपासूनच मोकळ्या झाल्या होत्या, पण तरीही आपण सुरीने त्या सोडून घ्यायच्यात. तर आता हा केक डिमोल्ड करून मी कट करून घेतला. केक डिमोल्ड करतानाची क्लिप माझ्याकडून दाखवणं स्किप झालं, तर तुम्ही समजून घ्या. तर अशा प्रकारे आपण केकचे पीसेस करून घेतलेत आणि बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी हा केक आपला इथे बनून तयार झाला आहे. अगदी अय्यंगार बेकरीमध्ये जसा रवा केक भेटतो तसा आपला हा केक अशा प्रकारे बनवून तयार होतो. तर आजची ही अगदी साधी सोपी पसारा न करता बनवलेली केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पारिजात किचनला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.